आज आम्ही ह्या पक्षाचं काम करतोय, भारतीय जनता पार्टीची इथं भूमिका मांडतोय। तुम्ही तिथं कुठल्या माणसाची भूमिका मांडली? अरे लग्न करायचं कोणासोबत, मंगळसूत्र घालायचं कोणाचं, हा कसला राजकारणातला प्रकार आहे? कदाचित मित्र पक्षाचं, स्वतःच्या पक्षाची जर तुम्ही तिथं जबाबदारी घेतली असती तर आनंद असला असता। पण चला आता घेतले जे तरी तुम्हाला सांगतो, तुमचे जे शिवसेनेचे लोक आहे भाऊ, तुम्ही निकाल तुम्हाला मी आवर्जून सांगेल। या किशोर आप्पांनी ज्या 40 गावची जबाबदारी घेतली आहे, पाचोरेकर हो, 3 तारखेला निकाल तुम्हाला माझ्या सांगण्यापेक्षा आमचं 40 गावकर उत्स्फूर्त आहे। तिथली समजदार लोक आहेत, तिथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही आहे। इथं आमचा 9 मध्ये सचिन भोसले हा देखील जो उभा आहे, हा 40 गावचाच आमचा एक पठ्ठ्या आम्ही इथं उभा केला आहे। आज तुम्ही अनेक लोक इथं जी आला आहात, मी आपल्याला निश्चित सांगेल की गत काळात ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक योजना रखडल्या गेल्या, अनुदान घोटाळा झाला, इथली एस्टिमेट मध्ये तर कोणी म्हटलं की फेरफार आहे, एकदा कागद बघू द्या। कोणावरही माझा एक स्वभाव आहे, तुम्ही आप्पा दादा सगळे तुम्हाला सांगतो मी, भाऊ तुम्ही एकदा कागद द्या, आणि माझ्या हातात कागद दिली की ती कागद अशी पळतात तुम्हाला फार सांगत नाही। मी तुम्हाला सांगतो कागदांवर आपण बोलू, एकदा पुरावे द्या, उद्या तुम्ही म्हणाल तर उद्या पुन्हा एकदा आपण तपासू। यांच्या कागदांच्या विषयावर आता एकदा लक्ष घालून त्याच्यावर बघावं लागणार आहे। परंतु भावांनो, हे 2 दिवस चालले जातील, निवडणुकी संपून जाईल, आरोप प्रत्यारोपांचे राजकारणाचे खेळ जाऊ द्या, परंतु येणाऱ्या पिढींचं आपल्याला भवितव्य बघायचं आहे। कोणी म्हणतं, मला म्हटले भाऊ दिलीप भाऊ कधी कधी थांबून जातात। मी तुम्हाला सांगतो, बीता हुआ जो कल था, दिलीप भाऊंची परिस्थिती दिलीप भाऊंनी सांगितली। मी अनेक निवडणुका लढलो, माझा बाप आमदार होता, मी आमदार होतो, संपत्ती वाढवू शकलो नाही, राजकीय अपरिहार्यता झाल्या असतील, पण आज भारतीय जनता पार्टी आणि गिरीश भाऊं सारखा नेता भाऊंसोबत असल्यामुळे या पाचोरेकरांनी तीही काळजी करण्याचं कारण। अरे पैशांची भाषा तुम्ही बोलता, म्हणे मंगे तिथं सांग की ते गिरीश भाऊला काही देणार, दिलीप भाऊला काही देणार होते, अजून काही आलंच नाही। तुम्ही प्रत्येक माणसाला विकत घ्यायची भाषा जी करता आहेत, त्याचं उत्तर पाचोरेकरांनी तुम्हाला द्यायचं आहे। आज या सभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आज आपण जे इथं बसला आहेत, या सगळ्या लोकांना आम्ही विनंती करतोय, येतोय बसा बसा भाऊ, लहान लहान मुलं देखील या सभेला आली आहेत, त्याच्यामुळे या पाचोरेकरांच्या या लहान मुलांना ते बैठ जाओ। जातीपातीचं राजकारणाला कोणी थारा द्यायचा नाहीये। मी तुम्हाला विनंती करेल, मी तर याही पलीकडे सांगेल, आपाच्या म्हणजे आपांना आम्ही सांगितलं की अरे बाबा, आमच्याकडे जी आम्ही माणसं उभी केली आहेत, ती सर्व समावेशक, सर्व समाजाला घेऊन चालणारी उभी केली आहेत। त्यांच्याही काही लोकांनी सांगितलं, ते म्हटलं की मला 5000 फोन आले। आता कुण्या माणसाला 5000 फोन येऊ शकतात का? 5000 फोन उचलायला किती वेळ लागेल? म्हणजे तुम्ही काय दिवसभर फक्त 40 गावच बघतात का? पाचोरा काहीच बघत नाहीत का? म्हणजे या माणसाला माझा द्वेष का? तर भाऊ मला त्याचं उत्तर मिळालं। उद्याच्या काळात पाचोऱ्यातली, भडगावातली जनता यांना प्रश्न विचारायला लागली आहे की बाजूचं जामनेर बघा, तिकडचं 40 गाव बघा, ते बदलतं आहे, तिथल्या व्यवस्था बदलत्या आहेत, तिथली कामं सुधारता आहेत, गाव कात टाकता आहे, हे उत्तर यांना द्यायला डोळेजळ झालंय। यांच्याकडे गावातल्या कुणीही माणसाला जर भेटलं, पाचोरेकरांना इथल्या व्यवस्था बदलण्यासाठी जर चर्चा करायची वेळ आली, भाऊ आपण कधी त्या गोष्टीचं राजकारणही करत नाहीये। यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, एका वाक्यात तुम्हाला सांगतो, वाड्याला जर तुम्ही जाऊन पहा दिलीप भाऊ, वाड्यापर्यंत रस्ते कसे होत आहेत? वाड्यापर्यंत कोणी आलंय का? तिकडून कामं पाहिलीत का? आणि भडगाव पाचोरा लागल्यानंतर आम्ही आदिवासी भागात आलो, अशी भावना, जनभावना लोकांमध्ये तयार व्हायला लागली आहे। त्याचं उत्तर यांच्याकडे नाहीये। आमच्या तालुक्यामध्ये, भडगाव तालुक्यातली काही गावं आता ठराव केला, वाड्याने ठराव केला की आम्हाला 40 गावामध्ये घ्या। मला असं वाटतं की 10 वर्ष सत्तेतल्या एखाद्या राजकीय नेतृत्वाचं हे अपयश आहे की माझ्या मतदारसंघातली गाव, प्रत्येकाला अभिमान असतो, स्वाभिमान असतो,
परंतु ती लोक ठराव करतायत की आम्हाला चाळीसगावला जायचं आहे। हेच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी उत्तर आहे की स्वतःच्या तालुक्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, तिथं फक्त राजकीय भांडवल तुम्ही करायला आलात। एखाद्याच्या घडलेल्या घटनेवर तुम्ही पोळी शकण्याचा जो प्रयत्न करतायत तो आम्ही तिकडे बघू। 3 तारखेला जनता उत्तर देईल। या बडगाव पाचोऱ्यातल्या सर्व मायबाप जनतेला सांगतोय, बडगावचं चित्र तुम्ही पाहताय, सगळे 2 नंबरचे धंदेवाले, रेतीवाले, सट्टेवाले, पत्तेवाले, गुटकेवाले, हे सब वाले है। आणि या सगळ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिल्यात। ही लोक आज जी पैसे लावतील उद्याच्या काळात या सर्वसामान्य लोकांना त्रास देतील। मला एक कोणीतरी घटना सांगितली, 25/9/2023 ला एक घटना घडली। मी म्हटलं भाऊ, आम्ही असा पोरा बाळांवर अशा प्रकारचे आरोप आम्ही करू शकत नाही, कधी आम्हाला जमलं नाही। अरे आम्ही पण राजकारणामध्ये काय नीतिमत्ते पाळतो। हे म्हटले आम्हाला मंगेश चव्हाणची कागद द्या, आप्पा तुम्ही झेरॉक्सचा काही खर्च करू नका, मी तुम्हाला माझी सगळी कागद आणून देतो, काही तुम्ही चिंता करू नका। पण एक लक्षात ठेवा, कागद काढायला सुरुवात केलं त्या दिवशी हा माणूस थांबणार नाही। पण तुम्ही आता जर मला अवकातीत आणलंच आहे तर भाऊ मला तुम्ही फक्त परवानगी द्या, हे इलेक्शन संपू द्या। त्यांच्याकडून एका माणसाने, पदम राजपूत पाटील नावाच्या माणसाने आता मला मेसेज इथं एकाने दाखवला की हा 2029 ला कसा आमदार होतो। अरे या पदम पाटील कोण आहे? हा पदम बापू, याला आली कुठून मस्ती एवढी? तुम्ही चाळीसगावचा आमदार ठरवणार असाल तर भडगाव पाचोरामध्ये मी सांगतो, ठाण मांडून मी उद्यापासून आता लक्ष घालायचं ठरवलं आहे। भाऊ तुम्ही मला फक्त परवानगीच द्या, या गोष्टीवर एकदा होऊनच जाऊ द्या। आमचं काय होतं, आमचं होतं तरी काय? अरे एका सर्वसामान्यातल्या घरातला पोरगा गिरीश भाऊने संघर्ष केला, मला आता एकदा आमदार केलं, दुसऱ्यांदा आमदार केलं, दूध संघाचा चेअरमन केलं, अरे आता नगराध्यक्ष पद दिलं। यापेक्षा आयुष्यात काही जास्त नको आहे। जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी डिवसण्याचं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी रात्रीचा दिवस करायला आम्ही इथे येऊ, हे देखील आम्ही तुम्हाला सांगून जातो। आणि जाताना इथले काही अधिकारी आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी या येत आहेत की ते इथले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत। काही लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या आधिपत्याखाली वागत आहेत। 3 तारखेनंतर तुम्ही एकदा त्यांची चिठ्ठी द्या। भाऊ गिरीश भाऊ तुम्हाला सांगतो, संकटमोचक आहेत, पण ते एखाद्यावर संकट कसं आणतात या 3 तारखेनंतर त्याचं उत्तर काही लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे। त्या अधिकाऱ्यांना सांगणं असेल, जर चुकीच्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या कुणा कार्यकर्त्याला त्रास देत असाल त्यांसाठी रात्रीचा दिवस करायला आम्ही इथे येऊ, हे देखील आम्ही तुम्हाला सांगून जातो। आणि जाताना इथले काही अधिकारी आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी या येत आहेत की ते इथले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत। काही लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या आधिपत्याखाली वागत आहेत। 3 तारखेनंतर तुम्ही एकदा त्यांची चिठ्ठी द्या। भाऊ गिरीश भाऊ तुम्हाला सांगतो, संकटमोचक आहेत, पण ते एखाद्यावर संकट कसं आणतात या 3 तारखेनंतर त्याचं उत्तर काही लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे। त्या अधिकाऱ्यांना सांगणं असेल, जर चुकीच्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या कुणा कार्यकर्त्याला त्रास देत असाल तर अशा पद्धतीने समजू नका की आम्ही गप्प राहू, त्यांना देखील जशास तसे उत्तर दिलं जाईल। पुन्हा एकदा या तमाम पाचोरेकरांना, या मायबाप जनतेला सांगतोय की ही लढाई या पाचोऱ्याच्या अस्मितेची आहे। ही लढाई भविष्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या घडायला नको ती थांबवण्याची आहे। म्हणून मी तुम्हा सगळ्यांना इथं विनंती करायला आलो आहे, 2 तारखेला आमच्या सुचिता ताईला आणि आमच्या या सर्वच्या सर्व उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळासमोर बटन दाबून 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 तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं, आशीर्वाद द्यावा, जनाधार द्यावा। एवढंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।